नमस्कार मंडळी, मी मोसमी आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करते. आज व्लॉग स्पेशल गोष्टीवरती असणार आहे. तर मी दिवाळीसाठी काहीतरी खास बनवते. तर मी म्हटलं की तुम्हाला पण का नाही दाखवावं, तुमची दिवाळी खूप छान पद्धतीने सेलिब्रेट होईल असं काहीतरी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नवीन पद्धतीनं ते करणार आहे. तर दिवाळी आली की मी नवीन नवीन गोष्टी करण्याच्या प्रयत्नात असते. तर तुम्हाला माझी कल्पना आवडेल. आपण एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने केली तर ती साधी असली तरी त्यानंतर जेव्हा ती गोष्ट तयार होते आणि ती वर्क करायला लागते तेव्हा मात्र आपल्या आनंदाचा ठाव ठिकाणा राहत नाही. तेव्हा आपल्या मेहनतीचं चीज झालेलं असतं, है ना? तर मी प्रत्येक दिवाळीत वेगवेगळ्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या गोष्टी करून माझी दिवाळी खास बनवत असते. खास गोष्ट काय आहे तर ती तुम्ही पाहिलीच असेल, तुम्हाला अंदाज आला असेल की ते आहेत दिवाळी लॅम्प्स. खरं सांगू का मंडळी, तर हे दिवाळी लॅम्प्स बनवताना माझं अक्षरशः दिवाळं निघालं. कारण ना खूप खूप बारीक गोष्टी कराव्या लागतात. साधी दिसली तरी त्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. तर या अक्षरशः मी 50 लॅम्प्स बनवले होते. तर खूप छान दिसत होते. जसं तुम्ही बघताय त्यापेक्षाही वेगळं चित्र दिसतं. त्या कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वेगळं दिसू शकतं. पण अक्षरशः जे तुम्ही समोरून बघाल तर खूप सुंदर ते दृश्य होतं. मी शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. पहिला जो लॅम्प मी दाखवला होता तो 2022ला बनवला होता आणि दुसरा लॅम्प आहे तो 2023ला बनवला होता आणि तिसरा जो आहे तो 2024ला बनवला होता. तर वेळ न घालवता मी हे लॅम्प कसे बनवले हे पाहूया. तर इथे मी क्राफ्ट पेपर घेतलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही रंगाचा क्राफ्ट पेपर घेऊ शकता किंवा रंग देऊ शकता. तर अशा प्रकारे बघू शकता की हा पेपर सरळ करून घेतलेला आहे. त्यानंतर 4 सेम भागामध्ये फोल्ड करून शेवटचा भाग चिकटवण्यासाठी थोडीशी जागा उरवून ठेवायची आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. जिथे आपला लॅम्प संपतोय ती जागा जोडून बघायची आणि बघायचं की तो व्यवस्थित प्रकारे चिकटतोय का. त्यानंतर वेळ येते ती लॅम्पवरती डिझाईन काढण्याची. तर हे काम सोपं जरी दिसत असेल तरी ते किचकट असतं. तर स्टारच्या जागी तुम्ही सर्कल वगैरे वेगवेगळे शेप काढू शकता. खूप अधिक सुंदर दिसतं. पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी असं सिंपल पद्धतीने केलेलं आहे. इथे आपल्याला वरच्या आणि खालच्या बाजूला कट द्यायचे आहेत जेणेकरून ते पुठ्ठ्यावरती चिकटतील आणि आपला लॅम्प स्टेबल राहील. 50 लॅम्प्स बनवणं काही चेष्टेची गोष्ट नव्हती, पण ते माझ्यापुढे चॅलेंज होतं. ते केल्यानंतर जी गंमत वेगळी होती. तर लॅम्प हा ब्राऊन कलरचा बनवण्याच्या पाठीमागचा हेतू असाच होता, की तो अंधारामध्ये थोडासा लपतो आणि जो त्यातील दिवा आहे तो हायलाइट होतो आणि लॅम्प अधिकच सुंदर दिसायला लागतो. तर सर्व कटिंग करून झाल्यानंतर ते असं दिसायला लागतं. तुम्ही याच्यापेक्षाही सुंदर डिझाईन बनवू शकता. मला माहिती आहे की तुम्हाला याच्यापेक्षाही सुंदर डिझाईन येतात. तर त्यानंतर अशा पद्धतीने कार्डबोर्ड घ्यायचा आहे. आपल्या साडीमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असे पेपर्स येतात ते वापरायचे आहेत किंवा तुम्ही साधा जरी कार्डबोर्डचा पेपर वापरला तरी चालून जातं. त्यानंतर हे राहिलेलं जे शेवटचा भाग आहे तो चिकटून घ्यायचा. तो अशा पद्धतीने दिसतो. तो लॅम्पच्या वरच्या आणि खालच्या बाजूला जो कार्डबोर्डचा तुकडा घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने कट करायचा. त्यानंतर कार्डबोर्डचा तुकडा तो लॅम्पच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने नीट चिकटून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं म्हणजे दिव्याचं ओझं तो पेलत असतो. तर पहा, पूर्ण लॅम्प तयार झाला की तो कसा दिसतो. अशा प्रकारे तुम्हाला तो आवडला असेल आणि तुम्ही या दिवाळीला तो कराल आणि तुमची दिवाळी खास बनवाल ही अपेक्षा करते. या आईस्क्रीम स्टिकचं काय करायचं बरं? आयडिया. चला यापासूनही एक लॅम्प बनवूया. आईस्क्रीम स्टिक घ्यायच्या आणि उभ्या पद्धतीने अशा चिकटवायला सुरुवात करायच्या. तर मी इथे अखऱ्या काड्या घेतल्या होत्या तर त्या चिकटवल्या आणि त्यानंतर मग आडव्या स्टिक घेतल्या आणि त्या चिकटवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने एक बोर्ड बनवायचा आहे. त्याच्यावरती जर तुम्ही फेंट ब्राऊन कलर वापरला तर शाईन येते. जिथे फेविकॉलचं काम संपतं तिथे ग्लू स्टिक वापरायची. इथे 4 स्टिक एकमेकांना उभ्या चिकटवून मग त्याचे खांब करून हे ते बोर्डवरती चिकटवलेले आहेत. आपल्याला असेच 3 खांब करून बोर्डवरती चिकटवायचे आहेत. तर अशा पद्धतीने बघू शकता की चारही बाजूंनी चिकटवलेलं आहे आणि त्याचा खांब तयार केलेला आहे. तर हे चारही बोर्डवरती चिकटवायचे आहेत.
त्यानंतर लॅम्पचा वरचा भाग बनवायचा होता. अशा पद्धतीने ट्रायंगल शेपमध्ये या स्टिकची टवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती स्टिकचे छोटे छोटे तुकडे जोडत जायचे आहेत. तर असेच 3 सेम छताचे भाग बनवायचे आहेत. तर बघू शकता असे 4 छताचे भाग झालेले आहेत. ते असे जोडायचे. जिथे जिथे तुम्हाला छताचे जॉईंट्स दिसत आहेत तिथे स्टिक लावायची. तर अशा प्रकारे हे छत तयार झालेलं आहे. यानंतर वेळ येते ती बोर्डवरच्या खांब चिकटवण्याची. तर या छताचा भार यांच्यावरती असतो, त्यामुळे इथे मी 4ही खांब व्यवस्थित चिकटवून घेतले. आता इथे सर्वात महत्वाचं काम सुरू होतं ते छताचं. त्या छतालाच व्यवस्थित चिटकवावं लागतं. इथे छतावरती खांबांचा आणि खालच्या दिव्याचा भार त्याच्यावरती असतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित चिटकवून घेतलं जातं. तर पहिल्या आणि तिसऱ्या लॅम्प पेक्षा हा दुसरा लॅम्प मला खूप जास्त अवघड वाटतो, कारण याच्यामध्ये खूप डिटेल ऍड करावं लागतात आणि खूप वेळ जातो. ऑलरेडी माझ्याकडे दिवाळीचे लॅम्पचे व्हिडिओ होते, पण मला तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा लॅम्प बनवला येतोय सर्वात इंटरेस्टिंग पार्ट. त्याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिकचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि अशा प्रकारे ते लावायचे आणि छोटे छोटे डिटेल्स ऍड करून ते डेकोरेट करायचे. तर पाहू शकता तुम्ही, जेणेकरून आपला लॅम्प आकर्षक दिसेल. दिवाळीत एक गोष्ट तुम्हाला सातत्यानं जाणवली असेल की बाकीची कोणतीही रोषणाई असली तरी वा आपल्या घरापुढे खूप दिवे पाजरत असतात, त्यावेळेला दिवाळीची एक वेगळीच वाईब येते. पूर्ण लॅम्प झाल्यानंतर तो असा दिसतो. तर आशा आहे की माझे लॅम्प तुम्हाला आवडलेच. मला माहित आहे की तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर आणि आकर्षक लॅम्प बनवाल आणि तुमची दिवाळी चांगल्या प्रकारे सेलिब्रेट कराल. जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमची दिवाळी कशी साजरी करता हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.